पुरंदर तालुक्यामध्ये 7 गावामध्ये विमानतळ प्रस्तावित आहे आणि या विमानतळाला ग्रामस्थांचा विरोध आहे आणि कुंभारवळण या ठिकाणी हे 7 गावातले ग्रामस्थ जे आहेत, महिला असतील, ग्रामस्थ असतील, या ठिकाणी जमले पाहिजे। गाव कुठलं मावशी? खानवडी। का इथं आलेला आहात? आम्हाला ही विमानतळ नको म्हणून आम्ही या सभेला आलेलो आहे। तर सरकारच्या वतीने सांगितलं जाते की चांगल्या सुखसुविधा उपलब्ध होते। सोयी नको, सुखसोयी नको आम्हाला। आम्हाला आमची जमीनच पाहिजे। काय सांगता? आम्हाला विमानतळ नकोय। या सरकारने ना आमच्यावर काठ्यांचं मार दिल्यात। काल आम्ही झालं ह्याच्यासाठी लढतोय, बिना अनाना पाण्याचं तरफडतोय, आम्ही उन्हात बसतोय, आम्ही रोडवर, आणि ही अत्याचार करतय पोलीस लोक। बसलेल्या जागेवर काठीने मारले। तुम्हाला पण? हो, पण सगळ्यांचं कसं आम्ही तिथं सांगायचं? पोरांना टाकलंय आतमध्ये। याआधी देखील तुम्ही सांगता हे सगळं करायला निघाल्यात, यांना काही आहे का नाही? माणसांचं लागतं आणि मतदानाच्या टायमाला निवडून द्या आम्हाला का? कुठं लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देऊन निवडून आली, खुर्च्या कमावल्या आणि आता आम्हाला मारायला लागली का? साड्या वाटल्या, आम्ही काय बसलो होतो का तसंच बिन साड्यांचं? हा, आणि हे 1500 रुपयानं आता 500 रुपये देतो म्हणतात। ही तुम्हालाच ववाळणी घ्या, तुम्हालाच भावांनाच, भाऊ बीजीला तुम्हालाच बहिणींची ववाळणी घ्या। हा, ड्रेस घ्या, एक 500 रुपयात येतोय का बघा म्हणाव तुम्ही बहिणींच्याकडून। आज आमच्या विमानतळला आदलंय कारण नसतानी, आज आमची आई गेली, उद्या आम्ही जाणार आहे का त्यांना काय त्याचं? हा, एक माणसं मारायला निघाल्यात आमची। ती काय करायचं या सरकारचं? आम्ही निवडून आमच्याकडून घेऊन आमच्यावर कारवाई करतात। विमानतळ हे लागतच नाही, पैसे नको आम्हाला द्यायची नाही, ही बळजुबरी करतात, न विचारता मोजा येतात। पोलीस काय बोलतात? आमच्या कामात अडथळा आणू नका, तुम्हाला हाणू, आम्हाला वडू पिंजऱ्यात नेतात। ह्या का बांगडे किती राहिल्यात, ह्या हातात किती येतात? मला तर चौघांनी उचलले कायला पिंजऱ्यात टाकायला, आणि ह्यांना विमानतळ करायचे। आम्ही म्हणलं आमदाराला बोलवा, मध्ये कोण आमदार तुमचा कोण आहे बघा, हा, कोण आमदार तुमचा तुम्ही बघा, आम्हाला माहित नाही। काल हालू नका, ती मैत झाली त्याची इल्हेवाट लावा, तुमचं तुम्ही लावा, आम्हाला ती मैत माहित नाही कशाने गेली, काय झालं, तुमचं तुम्ही बघा, आम्हाला उठून द्यायना। रोडवर बसलेलं वडीत्यात पिंजऱ्यात टाकायला, आम्ही हाणलं नाही, मारलं। पहिल्यांदा बैल सोडली, फेकली आणि मग त्याच्यानंतर पोलीस जर लाठीचार्ज केला ना, जखमी पोलिसांनी नाही काही, तुम्हाला जनता समधी शांत होती। खोट आहे, नाही मी नाही बोलत। मी झाली त्यांनी बैल सोडली, त्यांचं कारस्थान आधीच चाललं होतं, त्यांचं कारस्थान आधीच चाललं होतं की बैलांना त्यांनी निमित्त केलं, बैलांच्या निमित्ताने पोराला माझा 2 वर्षाचं तो 4 वर्षाचं पोराला ते मेलं असतं, त्यांनी काय केलं असतं? हा, कोण भेटायला आलं का कालपासून तुम्हाला? आम्हाला कोणी भेटायला आलेलं नाही, आमच्यापर्यंत कोणीही भेटायला, कुठला नेता नाही आला किंवा कोणी आलेलं नाही आमच्यापर्यंत भेटायला। आणि ही सगळी सुरुवात पोलिसांनी केलेली, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एवढं आक्रमक व्हायला लागलं, माहितीये का? त्यांनी दूर सोडला, आमच्या डोळ्यात किती त्रास झाला, आम्हाला किती त्रास झाला। हा, आणि ह्यांचं काही पुरावा ना, काही यांना लागलं नाही, काय नाही, तरी हे सरकारी दवाखान्यात गेले, आमच्या आधी तिथं सगळे केलं, आम्हाला हाताला लागले, पायाला लागले म्हणून सांगते, आमच्या महिलांना लागलं, ते गेलं कुठं? हा, ह्याला जबाबदार कोणी? ताई, पुढची भूमिका काय असणार? विमानतळ नकोय आम्हाला, आमचं हे शेवटपर्यंत हेच वाक्य राहणार आहे। विमानतळ का नकोय, नेमकी कारण काय आहेत? शेती आम्हाला कायमस्वरूपी आमची टिकवायची आम्हाला। आम्ही भिकारी भाऊ, आई विना भिकारी असतो का नाही? आमची आई गेल्यावर आम्ही भिकारीच आहे का नाही? आम्ही कुठे यांच्याकडे जायचं का भीक मागायला? सरकारला हे मुंबईमध्ये कार्यालयात बसत्या, मोठ्या खुर्च्यावर बसत्या, आम्ही त्यांच्याकडे भीक मागायला जायचं का? आम्हाला चतकुर भाकर द्या, आम्हाला भाजी द्या थोडीशी। आज आम्ही अनाथ होणार आहे, आई विना भिकारी, ही मन खरी आहे ना? रानात काय सध्या? सध्या रानात आमची बाग आहे, ते सीताफळ, डाळिंब, चिक्कू, अंजीर, आमचे 300 झाड सीताफळाचे, आम्ही
सीताफळ म्हणजे आमची स्वतः झाड आहेत आमच्या रानात, आम्ही आमची शेती करतो, आमची शेती आम्ही का द्यायची सरकारला, आमची काळी आई का द्यायची सांगा ना तुम्ही. हा शेतकरी शेती मालकापासून नोकर बांधला का नोकरापासून शेतकरी बांधला सांगा तुम्ही, कोण आहे सांगा तुम्ही. हा का म्हणून सरकार आमच्याशी आमच्या डोक्यावर विमानतळ का लादले. तुम्ही काही जरी झालं तरी जागा देणार नाही विमानतळ, नाही देणार, आम्ही मेलो तरी जागा देणार नाही, 1 इंचही जागा विमानतळाला देणार नाही. आम्हाला मोबदला नको, मोबदला नको, पैसे नको. दानवे साहेब जर आमच्या बरोबर असतील आम्ही शेवटपर्यंत लढा लढणार. या होत्या या महिलांच्या प्रतिक्रिया. आपण बघू शकतो या ठिकाणी ग्रामस्थ जे आहेत ते बसलेले आहेत. खरं तर त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यांचं एकच म्हणणं आहे की विमानतळ नको आहेत आणि जोपर्यंत आम्हाला हे विमानतळच नको आहे, आम्ही शेती सोडून जायचं कुठं, असं देखील सवाल उपस्थित करता आहेत. आणि कालच्या झालेल्या घटनेचा ते निषेध करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन राजेश बिडकरसह जयदीप भगत, एबीपी माझा, कुंभारगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.